हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे। एकनाथ शिंदेंनी बोलावली शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक। प्रत्येक मंत्र्यांच्या विभागातील कामांचा सविस्तर आढावा घेणार। मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू असतानाच बैठकीला महत्त्व। संसदेतला गदारोळ संपण्याची शक्यता। लोकसभेत आज परीक्षा सुधारक विधेयकावर चर्चा होण्याचा अंदाज। आंदोलनकारी विद्यार्थ्यांना तातडीनं सोडलं नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा। सीजेपीच्या धमकीनंतर बिहार आसाम सरकारचे मोठे निर्णय। दोन्ही राष्ट्रवादीत घडामोडींना वेग। खासदार सुनील तटकरेंनी घेतली अमित शहांची भेट, तर सुप्रिया सुळेंनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भेटीला। E20 इथेनॉलवरून केलेल्या बदनामीकारक पोस्ट विरोधात गडकरी न्यायालयात। उच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची शक्यता। फार तर आणखी एखादी टर्म निवडणूक लढवू। गिरीश महाजनांचं राजकीय निवृत्तीचे संकेत। खडसेंच्या वयावरही अप्रत्यक्ष टीका। ठाण्यात भाजप विरुद्ध शिवसेना पुन्हा वाद पेटण्याची शक्यता। विकास कामांचं उद्घाटन पुन्हा करण्याची भाजपची मागणी। पेपरफुटीवर तक्रारदाराचा बनाव लक्षात येताच एमपीएससी कडून पोलिसात तक्रार। आता सीईटी निकालांबाबत संभ्रम। हव्या त्या अटी घाला पण कारागृहातून सोडा। रमेश म्हात्रेची न्यायालयाकडे मागणी। पोलिसांनी म्हात्रेला दिलेल्या विशेष वागणुकीवरही कोर्टाचे ताशेरे। केळघर घाटात दरड कोसळली। सातारा महाबळेश्वर मार्ग पूर्णतः बंद। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड मातीचा ढिगारा। उजनी धरणातून 30,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। भीमा नदी काठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा। तीस जुलै रोजी पुणे शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार। पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीचं काम। 31 तारखेच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम। बदलापुरात नामांकित बेकरीवर एफडीएची धाड। खाद्यपदार्थांवर चक्क उंदरांचा वावर। केकमध्येही उंदराची विष्ठा। मद्यधुंद अवस्थेत बस चालवली। हिंगोलीत सेनगावातील धक्कादायक प्रकार। बस चालक विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळ। एसी कोचमध्ये दिवा पेटवून पूजा करणाऱ्या प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल। रेल्वेकडून संबंधित प्रवाशाचा शोध सुरू। टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणी दादा भुसेंनी राजीनामा द्यावा। युवक काँग्रेसचा भुसेंना 7 दिवसांचा अल्टिमेटम। 10 आणि 20च्या प्लास्टिक नोटांची फील्ड ट्रायल सुरू। आरबीआयच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी। आईनच केली पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या। उल्हासनगरमधील धक्कादायक घटना। प्रेमसंबंधात आड येत असल्यानं काढला काटा। भक्तांकडून साईचरणी चांदीची मूर्ती अर्पण। उडपी येथील साई भक्तांनी दिली देणगी। साईबाबा संस्थानकडून भक्तांचा सत्कार। नाशिकच्या सर्वेश कुशारेची राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई। 2.25 मीटरची उंच उडी मारण्यात यशस्वी। नमस्कार।